नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण मराठी व्याकरणातील एक मजेशीर आणि महत्त्वाचा विषय शिकणार आहोत. तो म्हणजे समास. तर समास म्हणजे काय? तर दोन शब्द एकत्र आले आणि तयार झालेल्या नवीन शब्दाचा अर्थ म्हणजे समास. म्हणजे अर्थपूर्ण जो नवीन शब्द तयार होतो त्याला समास असे म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, मराठी व्याकरणातील एक महत्त्वाचा विषय समास आणि समास म्हणजे दोन किंवा अधिक शब्दांचा संयोग ज्यातून एक नवीन अर्थ निर्माण होतो. मराठी व्याकरण समास या घटकावरील संभाव्य प्रश्नांचा आज आपण अभ्यास करणार आहोत. चला तर मग आपण मराठी व्याकरणावरील म्हणजेच समास या घटकावरील काही प्रश्नांचा अभ्यास करूयात. प्रश्न पहिला, राजमार्ग या शब्दाचा समास कोणता आहे? ए. बहुव्रीही समास, बी. तत्पुरुष समास, सी. द्विगु समास आणि डी. कर्मधारय समास. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. तत्पुरुष समास. राजमार्ग म्हणजे राजा चालतो तो मार्ग. येथे राजा अधिक मार्ग हे दोन शब्द एकत्र आलेले आहेत आणि दुसरा शब्द मार्ग हा प्रधान आहे म्हणून हा तत्पुरुष समास आहे. आपण असा कधी विचार केलेला आहे का की राजमार्ग या शब्दात राजा आणि मार्ग हे दोन वेगळे शब्द एकत्र येऊन एक नवीन अर्थ कसा तयार होतो? तर तेच आता आपण पाहिलेलं आहे की राजा आणि मार्ग हे दोन शब्द एकत्र आल्यानंतर जो शब्द प्रधान आहे त्याच्यावरून त्याला अनुसरून त्याचा समास तयार होत असतो. प्रश्न दुसरा, चंद्रमुखी या शब्दाचा समास कोणता आहे? बहुव्रीही समास, तत्पुरुष समास, द्वंद्व समास, कर्मधारय समास. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. कर्मधारय समास. तर तो कसा झाला हे आपण बघूयात. चंद्रमुखी म्हणजे चंद्रासारखे मुख. येथे चंद्र अधिक मुख हे दोन शब्द एकत्र आले असून दोन्हीचा अर्थ जसा आहे तसाच राहतो म्हणून हा कर्मधारय समास होतो. चंद्र आणि मुख, चंद्रमुख, चंद्रमुखी, चंद्रासारखे मुख अर्थ आहे तसाच राहतो म्हणून हा कर्मधारय समास आहे. प्रश्न क्रमांक 3, पाणथळ जागा या शब्दाचा समास कोणता आहे? ए. कर्मधारय समास, बी. द्वंद्व समास, सी. बहुव्रीही समास आणि डी. तत्पुरुष समास. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. कर्मधारय समास. पाणथळ म्हणजे काय? तर पाण्याने थळलेली किंवा व्यापलेली जागा. येथे विशेषण अधिक नाम अशी रचना आहे. म्हणजे पाणथळ विशेष अधिक नाम म्हणून हा कर्मधारय समास आहे. पाणथळ जागा. विद्यार्थी मित्रांनो, कर्मधारय समास, द्वंद्व समास, बहुव्रीही समास, तत्पुरुष समास आणि त्याचे उपप्रकार याचा तुम्हाला जर सखोल अभ्यास करायचा असेल तर आमचा यापूर्वीचे समास या विषयावरील जे व्हिडिओ आहेत त्याची लिंक आम्ही या व्हिडिओच्या शेवटी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकणार आहोत. तर तुम्ही त्याचा अभ्यास त्या व्हिडिओच्या आधारे करू शकता. म्हणजे कर्मधारय समास म्हणजे काय, त्याचे कोणते उपप्रकार आहेत, ते कशावरून ओळखायचे वगैरे सर्व अगदी सविस्तर माहिती उदाहरणासह त्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. प्रश्न क्रमांक 4, रामकृष्ण या शब्दाचा समास कोणता? ए. द्वंद्व समास, बी. बहुव्रीही समास, सी. कर्मधारय समास आणि डी. द्विगु समास. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. द्वंद्व समास. रामकृष्ण म्हणजे राम आणि कृष्ण. येथे दोन्ही शब्द समान महत्वाचे आहेत आणि हा अर्थ सूचित होतो म्हणून हा कर्मधारय समास आहे. म्हणजे आणि या शब्दाने दोन्ही शब्द एकत्र आणलेले आहेत म्हणून हा द्वंद्व समास आहे. प्रश्न 5, दशपुत्री या शब्दाचा समास कोणता? ए. बहुव्रीही समास, बी. कर्मधारय समास, सी. द्वंद्व समास आणि डी. द्विगु समास. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. द्विगु समास. दशपुत्री म्हणजे 10 पुत्र असलेली. येथे दश अधिक पुत्री हे शब्द एकत्र आले आहेत आणि पहिला शब्द संख्या दर्शवतो म्हणून हा द्विगु समास आहे. 6, सप्तसागर या शब्दाचा समास कोणता आहे? ए. बहुव्रीही समास,
बी द्विगु समास, सी द्वंद्व समास आणि डी कर्मधारय समास. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आता थोडक्यात अंदाज आलाच असेल की कोणता समास कोणत्या वेळी येत असतो ते. सप्तसागर, द्विगु समास, कारण इथं संख्या आलेली आहे सप्तसागर म्हणजे 7 सागर. येथे सप्त म्हणजे संख्या आणि सागर म्हणजे नाम. संख्या आणि नाम अशी रचना आल्यामुळे हा द्विगु समास होतो. द्विगु समासाचा स्वतंत्र व्हिडिओ आमचा तयार आहे, अगदी त्याच्या उदाहरणासह, त्याच्या उपसमासासह. तुम्ही तो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही लिंक दिलेली आहे, तुम्ही त्याचा अभ्यास करू शकता. प्रश्न क्रमांक 7, दीनदयाळ या शब्दाचा समास कोणता आहे? ए बहुव्रीही समास, बी कर्मधारय समास, सी तत्पुरुष समास आणि डी द्विगु समास. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए बहुव्रीही समास. दीनदयाळ म्हणजे दीनांवर दया करतो तो. येथे अर्थ असा आहे की शब्दात उल्लेख नसलेली तिसरी व्यक्ती सूचित होते, म्हणून हा बहुव्रीही समास आहे. दीन दयाळ, दीनांवर दया करणारा तो, तिसरी व्यक्ती, म्हणून बहुव्रीही समास. प्रश्न 8, ग्रामविकास अधिकारी या शब्दाचा समास कोणता आहे? ए द्वंद्व समास, बी कर्मधारय समास, सी तत्पुरुष समास आणि डी द्विगु समास. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी तत्पुरुष समास. ग्राम विकास अधिकारी म्हणजे ग्रामाच्या विकासासाठी अधिकारी. येथे ग्राम विकास हे विशेषण असून अधिकारी हा प्रधान आहे, म्हणून हा तत्पुरुष समास आहे. 9, नीलकंठ या शब्दाचा समास कोणता आहे? ए बहुव्रीही समास, बी द्वंद्व समास, सी तत्पुरुष समास आणि डी द्विगु समास. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए बहुव्रीही समास. नीलकंठ म्हणजे ज्याचा कंठ निळा आहे असा तो. येथे नील अधिक कंठ हे शब्द असून तिसऱ्या व्यक्तीचा निर्देश होतो, म्हणून हा बहुव्रीही समास आहे. शिवशंकर या शब्दाचा समास कोणता आहे? ए कर्मधारय समास, द्वंद्व समास, तत्पुरुष समास आणि बहुव्रीही समास. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी द्वंद्व समास. शिवशंकर म्हणजे शिव आणि शंकर, येथे दोन्ही शब्द समान महत्वाचे आहेत आणि हा अर्थ सूचित होतो, म्हणजे आणि या शब्दाने ते जोडले जातात, शिव आणि शंकर, म्हणून हा द्वंद्व समास आहे. त्रिलोचन या शब्दाचा समास कोणता आहे? द्विगु समास, बहुव्रीही समास, कर्मधारय समास आणि तत्पुरुष समास. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए द्विगु समास. त्रिलोचन म्हणजे 3 लोचन किंवा 3 डोळे असलेला. येथे संख्या अधिक नाम, 3 ही संख्या आहे, डोळे किंवा लोचन हे नाम आहे, आणि म्हणून हा द्विगु समास आहे. सूर्यकांत या शब्दाचा समास कोणता आहे? तत्पुरुष समास, बहुव्रीही समास, द्विगु समास आणि कर्मधारय समास. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी बहुव्रीही समास. सूर्यकांत म्हणजे सूर्यासारखा कांत असलेला. येथे तिसऱ्या व्यक्तीचा निर्देश होतो, म्हणून हा बहुव्रीही समास आहे. गंगाजल या शब्दाचा समास कोणता? तत्पुरुष समास, द्विगु समास, बहुव्रीही समास, कर्मधारय समास. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए तत्पुरुष समास. गंगाजल म्हणजे गंगेचे जल. येथे गंगा अधिक जल हे शब्द असून दुसरा शब्द प्रधान आहे, म्हणून हा तत्पुरुष समास आहे. शिवशंभू या शब्दाचा समास कोणता आहे? द्वंद्व समास, बहुव्रीही समास, द्विगु समास, कर्मधारय समास. द्वंद्व समास हे बरोबर उत्तर आहे. शिव शंभू म्हणजे शिव आणि शंभू हे दोन्ही समास महत्वाचे आहेत, म्हणून हा द्वंद्व समास. नीलकंठ या शब्दाचा समास कोणता आहे? बहुव्रीही समास, द्वंद्व समास, तत्पुरुष समास, कर्मधारय समास. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए बहुव्रीही समास. नीलकंठ म्हणजे ज्याचा कंठ निळा आहे असा तो. येथे तिसऱ्या व्यक्तीचा निर्देश होतो, म्हणून हा बहुव्रीही समास आहे.
राजदूत या शब्दाचा समास कोणता आहे? द्विगु समास, द्वंद्व समास, तत्पुरुष समास आणि कर्मधारय समास. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, तत्पुरुष समास. राजदूत म्हणजे राजाचा दूत. येथे दुसरा शब्द दूत हा महत्वाचा आहे किंवा मुख्य आहे, प्रधान आहे, म्हणून हा तत्पुरुष समास आहे. जलपान या शब्दाचा समास कोणता आहे? तत्पुरुष समास, द्वंद्व समास, द्विगु समास आणि कर्मधारय समास. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, तत्पुरुष समास. जलपान म्हणजे जलाचे पान किंवा पिणे, जल पिणे. येथे दुसरा शब्द हा महत्वाचा किंवा प्रधान आहे, म्हणून हा तत्पुरुष समास आहे. राजभवन या शब्दाचा समास कोणता आहे? द्विगु समास, द्वंद्व समास, कर्मधारय समास आणि तत्पुरुष समास. तत्पुरुष समास पर्याय क्रमांक डी हे उत्तर बरोबर आहे. राजभवन म्हणजे राजाचे भवन. येथे दुसरा शब्द महत्वाचा आहे, म्हणून हा तत्पुरुष समास आहे. श्वेतपुष्प या शब्दाचा समास कोणता आहे? द्विगु समास, तत्पुरुष समास, कर्मधारय समास आणि द्वंद्व समास. कर्मधारय समास पर्याय क्रमांक सी हे उत्तर बरोबर आहे. श्वेतपुष्प म्हणजे श्वेत रंगाचे पुष्प. येथे विशेषण अधिक नाम अशी रचना आहे, म्हणून हा कर्मधारय समास आहे. महापुरुष या शब्दाचा समास कोणता आहे? कर्मधारय समास, तत्पुरुष समास, द्विगु समास आणि द्वंद्व समास. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, कर्मधारय समास. महापुरुष म्हणजे महान असा पुरुष. येथे विशेषण अधिक नाम अशी रचना आहे, म्हणून हा कर्मधारय समास आहे. विद्यार्थी मित्रांनो, कर्मधारय समास याच्यावरचे त्याचे उपप्रकार आणि कर्मधारय समासाची उदाहरणे आमच्या यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहेत आणि त्याची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्ही ते ओपन करून त्याचा अभ्यास करू शकता, म्हणजे तुम्हाला अगदी सखोल अभ्यास होईल आणि कर्मधारय समास म्हणजे काय किंवा तत्पुरुष समास, द्विगु समास, द्वंद्व समास, सर्व समासांची माहिती मिळेल. प्रत्येक समासाचे वेगवेगळे व्हिडिओ तयार आहेत आणि त्याची लिंक आम्ही या व्हिडिओच्या नंतर टाकलेली आहे. सप्तसागर या शब्दाचा समास कोणता आहे? हे कर्मधारय समास, द्वंद्व समास, द्विगु समास आणि तत्पुरुष समास. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, द्विगु समास. सप्तसागर म्हणजे सात सागर. येथे संख्या अधिक नाम अशी रचना आहे, म्हणून हा द्विगु समास आहे. चतुर्भुज या शब्दाचा समास कोणता आहे? द्विगु समास, तत्पुरुष समास, कर्मधारय समास आणि द्वंद्व समास. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, द्विगु समास. चतुर्भुज म्हणजे चार भुजा असलेला. येथे संख्या अधिक नाम अशी रचना आहे, म्हणून हा द्विगु समास आहे. विद्यार्थी मित्रांनो, सर्व समासाच्या समासाच्या प्रकारावरील जी उदाहरणं आहेत आपण त्याचा आता अभ्यास केलेला आहे आणि हा अभ्यास अगदी सोप्या पद्धतीनं व्हावा यासाठी तुम्हाला विस्तृत प्रकारामध्ये आमचे व्हिडिओ सुद्धा पाहायला मिळतील. तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत, नातेवाईकांच्या पर्यंत जास्तीत जास्त प्रमाणामध्ये पोहोचवा. कारण आता अनेक स्पर्धा परीक्षांसाठी जाहिराती निघालेल्या आहेत आणि त्यामध्ये समासावरील एक दोन तरी प्रश्न असतात, फिरवून विचारलेले असतात. कधी समास दिलेला असतो त्याच्यावरून तो शब्द शोधायचा असतो किंवा कधी शब्द दिलेला असतो त्याच्यावरून समास शोधायचा असतो. तर तुम्ही हा सर्व व्हिडिओंचा समासांचा व्यवस्थित अभ्यास करा. Thank you for watching and subscribe.